श्री स्वामी समर्थ मित्रांनो, संध्याकाळी 8 वाजता आमची ड्युटी ही एका गावात म्हणजे दारुमरे गावात लागली होती. तर मित्रांनो, इतका जाताना काळोखाची रात्र होती व सगळीकडे अंधार पसरलेला होता व कदाचित वाटेने एखादी गाडी दिसायची. अशा प्रकारे आम्ही दारुमरे गावात आलो व तिथे सगळीकडे शांतता होती. सामसूम होतं सगळं. व नंतर आम्ही मंदिरापाशी पोहोचलो व मंदिरात शांततेचं वातावरण होते. मित्रांनो, एका खेडेगावात समजा म्हणजे जुन्या परंपरेचं व एक रूढीचं गाव होतं व अशा प्रकारे देवीची आरती चालू झाली होती. ते टाळ्यांचा आवाज वगैरे सगळी लोक आरतीला जमली होती व सगळ्यांनी आरती चालू करतात ते टाळ मृदुंगाचा आवाज वगैरे सगळीकडं असं अतिशय भारी वाटलं मित्रांनो. तरीही काही गावातील लोक वगैरे आरतीला येत होते. हळूहळू का होईना येत होते व आरतीचा आनंद घेत होते. तर अशा प्रकारे सगळी लोक व नंतर आरती संपताच गावातील असा एक उत्सव होतो त्यांचा. पारंपरिक रूढीप्रमाणे हा एक उत्सव आहे त्यांचा. तर तो मध्यभागी मारुती मंदिराच्या समोर होतो. तर सगळी लोक असे म्हणजे उत्सवाला व उत्सव संपताच सगळी लोक मध्यभागी गेले होते. भारूड हा प्रकार चालू करायचा होता त्यांना तिथे. तर अशा प्रकारे भारूड हा प्रकार चालू झाला होता गावात. हे गाव खरंच खूप सुंदर होतं, कारण इथल्या जुन्या परंपरा, रूढी खरंच असं वाटलं की खरंच खूप भारी वाटलं या गावात क्षणाचा आनंद घेऊन. कारण आपल्याला हेही माहिती नसतं, असे पण काही गावं आहेत तिथे खूप जुनी परंपरा, रूढी, सन्मान हा वर्षानुवर्ष चालतच असतो. सगळी लोक मन लावून भारुडा व ऐकत होते व सगळं भारूड संपल्यानंतर गावातील सगळ्यात लास्टची आरती होती. ती आरती खरंच देवाला मी आभार मानतो की माझी ड्युटी या गावात लाभली होती योगायोगाने. तर अशा प्रकारे देवीची आरती चालू झाली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर मला तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.